हॅलो फ्रेंड्स, तर आता गरमी स्टार्ट झाली आहे. थंडी आता खूप कमी होत चालली आहे. तर त्यासाठी आपण गरमीमध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. म्हणजे हा एक स्प्रे आहे जो आपल्याला डीमार्टमध्ये वगैरे मिळू शकतो. ॲक्च्युली याचं खालची जी बॉटल आहे ती मुलांनी खेळता खेळता तोडली आहे. तर हा स्प्रे माझ्याकडे फक्त होता, तर मी नॉर्मल बॉटलला हा स्प्रे ॲड केला आणि हा पुन्हा मी चालू केला आहे. कारण गरमीमध्ये कसं खूप जास्त ऊन पडतं, त्यामुळे झाडांना हा स्प्रे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे कसं काय होतं ना, झाडांवर पावसासारखं स्प्रेने पाणी पडतं आणि त्यामुळे झाडांवर पडलेली धूळ वगैरे सगळी निघून जाते आणि झाड छान असे हिरवेगार दिसतात. त्यासाठी हा स्प्रे यूज करा. आणि गरमीमध्ये खूप जास्त हीट असते, त्यामुळे झाडांना त्याच्यापासूनही रक्षण होतं. तर हे स्प्रेमुळे तर त्यासाठी हा स्प्रे खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही आता हा गरमीसाठी हा स्प्रे नक्की घ्या. डीमार्टमध्ये अवेलेबल आहे. याचं जे स्प्रे आहे तो असा आहे आणि खालची बॉटल थोडीशी मटक्याच्या आकाराची, थोडा गडूच्या आकाराची असते. तर तुम्हाला ही डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होईल किंवा ऑनलाईन मिशोवरतीसुद्धा अवेलेबल होईल. तर ही बॉटल तुम्ही घ्या आणि झाडांवरती फक्त एक बॉटल स्प्रे केली तरीसुद्धा खूप होते आणि त्यामुळे झाडेही छान होतात. तर बघा, फक्त एक स्प्रे केला आणि झाडं एकदम हिरवी हिरवी दिसायला लागली. त्यांच्यावरची सगळी धूळ निघून गेली आणि छान अशी टवटवीत दिसतात. तर अशा प्रकारे हा स्प्रे तुम्ही नक्की यूज करा गरमीमध्ये तुमच्या झाडांसाठी. तर हा एक एक बॉटल जी आहे ती पूर्ण झाडांना पूर्ण म्हणजे सफिशियंट पडते. तर त्यामुळे पूर्ण झाडांवर एकच बॉटल आपल्याला पूर्ण झाडांसाठी होऊन जाते. तर त्यामुळे झाडांना रोज पाणी घातलं तरीसुद्धा एक स्प्रे पूर्ण झाडांवर एक बॉटल करा. त्यामुळे कसं उष्णतेमुळे जे झाडांना गरमी लागते ते या स्प्रेमुळे त्यांना थंडावा मिळतो आणि झाडे छान टवटवीत दिसायला लागतात. तर असा हा स्प्रे आहे. तुम्हाला डीमार्टमध्ये मी सुद्धा डीमार्टमधूनच घेतला होता ॲक्च्युली. हजबंडने घेतला होता, मला घ्यायचा नव्हता. कारण तेव्हा मी जॉब करत होते, तेव्हा झाडं वगैरे यांची एवढी काळजी घ्यायला मला तर टाईम नव्हता. त्यामुळे मी त्यांना नकोच म्हणत होती, पण त्यांनी जबरदस्ती घेतला होता आणि आज तुम्हाला खूप उपयोगाला पडला आहे. तर हा स्प्रे तुम्ही यूज करा गरमीमध्ये. आणि हे लाजाळूचं झाड एक मी आणलं आहे. ते निवितला आवडलं होतं नर्सरीमध्ये. लास्ट मध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं, ते मी आज आणलं आहे. त्यानंतर हे एक मिशोचं पार्सल आज मला मिळालं आहे. या मध्ये हे 2 बॅग्स आहेत. हे तुम्ही ॲज अ लॉन्ड्री बॅग म्हणून पण यूज करू शकता किंवा काही ठेवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. ही बॅग मी ह्या बॅग मी मागवल्या होत्या निवितची खेळणी ठेवायला. ॲक्च्युली घरात एवढा सारा पसारा पडतो की ते निवितची खेळणी, बॉल, स्केटिंग, त्याचे पियानो, परत बॅट, हे सगळं इकडे तिकडे पडलेलं असतात. खूप साऱ्या गाड्या. इथे आजूबाजूला सोसायटीमध्ये मुलं नसल्यामुळे आणि खूप कमी मेंबर आमच्या सोसायटीमध्ये आहेत. त्यामुळे त्याला खेळायला काहीच ऑप्शन नाही. त्यामुळे त्याची खेळणी एवढी घेत असतो आम्ही की खूप सारं घरात पसारा होऊन जातो. इकडे तिकडे बघाल तर सगळीकडे खेळणीच पडलेली असतात. तर ही खेळणी मला ठेवायला ॲक्च्युली काहीतरी हवं होतं, म्हणून मी ही बॅग मागवली आहे. तर एक बॅग मी ही ह्याची खेळणी ठेवण्यासाठी यूज करणार आहे आणि एक बॅग मी आता तरी ठेवून दिली आहे. नंतर बघेल त्याच्यासाठी त्याचा काहीतरी उपयोग होईल. तर अशा प्रकारे घरातला सगळा पसारा या बॅगेमध्ये पूर्णपणे मावून गेला. तुम्ही बघालच निवितची खूप सारी खेळणी आहेत. ती एवढी खेळणी ठेवणे ह्या बॅगेमध्ये तर पॉसिबल नाही आहे. तर मी काही दिवसांनी यातली अर्धी तुटलेली खेळणी फेकून देणार आहे. तर बघा किती क्लीन वाटते आता घर. सगळा पसारा जो आहे तो या बॅगेमध्ये पूर्णपणे मावून गेला आहे. त्यानंतर सगळी कामं वगैरे करून घेतली, जेवण वगैरे झालं होतं, कपडे वगैरे धुवून घेतले होते. ते गरमी सुरू झाल्यामुळे आता कपडेसुद्धा लवकर सुकतात आणि कामंसुद्धा पटापट होतात. थंडीमध्ये आपण सकाळी लवकर उठायला कंटाळा करतो आणि कामं सगळी आपली लांबून जातात. तर गरमीमध्ये ही कामं पटापट होतात कारण आपण लवकर उठू शकतो कितीही. तर अशा प्रकारे आता गरमीचे दिवस स्टार्ट झाले आहेत. तर आज मी बनवलं होतं लंचमध्ये बनवली होती पुरी आणि राईस आणि चिकनचा रस्सा. तर आजचं जेवण खूप छान होतं. जर तुम्हाला चिकन रस्साची रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की
आणि आमच्या सोसायटीमध्ये खूप कमी मेंबर्स असल्यामुळे आणि जे पण मेंबर आहेत त्यांना मुलीच आहेत, त्यामुळे निवीतला खेळायला फ्रेंड्स असं कोणीच नाही. त्यामुळे मला त्याला खेळायला गार्डनला वगैरे घेऊन जावं लागतं किंवा बाहेर तर एकट्या मुलांना सोडणं, एवढ्या लहान मुलांना बाहेर खेळायला सोडणं आत्ताच्या युगात तर एक रिस्कच झाली आहे. त्यामुळे मी त्याला गार्डनला घेऊन जाते किंवा बाजूच्या सोसायटीमध्ये खेळायला घेऊन जाते. तर असा होता आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.